दसरा सणाच्या निमित्ताने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा पारंपरिक मेळावा 2 ऑक्टोबरला मुंबईच्या शिवाजी पार्कवर झाला. तिथे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सत्ताधारी महायुतीवर, विशेषतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर बोचरी टीका केली. पण फडणवीस यांनी त्याला जबरदस्त उत्तर देत उपरोधिक टोला लगावला. चला सविस्तर जाणून घेऊया ही गोष्ट कशी घडली आणि त्यामागे काय राजकारण आहे ते आजच्या व्हिडिओमध्ये. नमस्कार, मी नील सोनार, तुम्ही पाहत आहात बोल एमएच. सर्वप्रथम उद्धव ठाकरे यांच्या दसरा मेळाव्याबद्दल बोलूया. हा मेळावा शिवसेनेच्या संस्थापक बाळासाहेब ठाकरे यांनी 1966 पासून सुरू केलेली परंपरा आहे. यंदा तो शिवाजी पार्कवरच झाला. जरी हवामान आणि पूर परिस्थितीमुळे काही अडचणी आल्या असल्या तरी उद्धव ठाकरे यांनी 39 मिनिटाचं धडाकेबाज भाषण केलं, ज्यात त्यांनी भाजप आणि महायुतीला अमिबा संबोधलं. म्हणजे भाजप हा फक्त निवडणुकीसाठी आकार बदलणारा आणि समाजात अशांतता पसरवणारा असल्याचं त्यांचं म्हणणं होतं. त्यांनी म्हटलं की भाजप आणि चांगल्या प्रशासन यांच्यात काहीही सांगती नाही, फक्त सत्तेसाठी सगळं करतात. विकासाच्या मुद्द्यावर उद्धव ठाकरे यांनी फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. त्यांनी एका सर्वेक्षणाचा उल्लेख करत म्हटले की देशातील सर्वोत्तम मुख्यमंत्र्यांच्या यादीत उत्तर प्रदेशचे योगी आदित्यनाथ पहिल्या क्रमांकावर आहेत, तर फडणवीस हे 10व्या स्थानी आहेत. उद्धव ठाकरे म्हणाले, आमच्या काळात महाराष्ट्राचा मुख्यमंत्री पहिल्या 5 असायचा, पण आता 10व्या क्रमांकावर. नशीबवान आहात, नाहीतर 20व्या वर आले असते, असा टोला त्यांनी लगावला. शेतकऱ्यांच्या दुष्काळाबद्दल बोलताना त्यांनी ओला दुष्काळाची ओळखच नाकारणाऱ्या फडणवीस यांना सुनावलं. शेतकरी हताश झाले आहेत, पण तुम्ही अभ्यासच पूर्ण केलेला नाही. बिहारमध्ये निवडणुकांसाठी पंतप्रधानांनी महिलांना 10,000 रुपये दिले, पण महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना काही नाही. पैसा आहे, पण महाराष्ट्राविषयी द्वेष आहे, असं म्हणत त्यांनी केंद्र सरकारलाही झटका दिला. हिंदुत्वाच्या मुद्द्यावरही उद्धव ठाकरे यांनी भाजपला चांगलं झोडपलं. भाजप एकीकडे मुसलमानांना शिव्या देतात, देशद्रोही म्हणतात, दुसरीकडे सरसंघचालक मौलवींना भेटतात. हे तुमचं हिंदुत्व आहे का? हिंदुत्व शिकवू नका, तुमच्या झेंड्यातील हिरवा रंग काढा, मग बोलू, असा घणाघणात त्यांनी केला. तसंच एकनाथ शिंदे गटावर वाघाचं कातड पांघरलेला कोल्हा म्हणत टीका केली आणि मंत्र्यांच्या भ्रष्टाचारावर बोलत फडणवीस यांना कारवाई न करण्याबद्दल विचारणा केली. आता याच भाषणाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया काय झाली ते पाहूया. 3 ऑक्टोबरला मुंबईत पत्रकारांशी बोलताना फडणवीस यांनी उपरोधिकपणे उद्धव ठाकरे यांचे आभार मानले. उद्धव ठाकरे यांचे मी आभार मानतो, त्यांनी माझे 1,000 रुपये वाचवले. मी आवाहन दिलं होतं की त्यांच्या भाषणात विकासाचा एकही मुद्दा दाखवा, तर मी 1,000 रुपये देईन. मी भाषण ऐकलं नाही, पण पत्रकारांना विचारलं, त्यांना विकासाचा एक शब्दही बोलता आला नाही. ते बोलूच शकत नाही, केवळ अद्वितीय बोलतात, स्वगत करतात, असं म्हणत फडणवीस यांनी ठाकरे यांची खिल्ली उडवली. फडणवीस पुढे म्हणाले, ठाकरे यांचं भाषण हताश नेत्यांचं आहे. जेव्हा हताश होतात तेव्हा असलं काही बोलतात. विकास, लोककल्याण, बीएमसी किंवा राज्य पुढे नेण्याबद्दल काहीच नाही. त्यांनी नेहमीप्रमाणे केलं नाही, म्हणून मी वाचलो. मित्रांनो, आवाज फक्त वैयक्तिक नाही, तर महाराष्ट्राच्या राजकारणातील शिवसेना आणि भाजप यांच्यातील शत्रुत्व दर्शवतो. उद्धव ठाकरे यांच्या मेळाव्यात गर्दी कमी झाली असल्याचं काहींनी म्हटलं, तर फडणवीस यांच्या प्रतिक्रियेने सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू झाली आहे. शेतकऱ्यांना मदतीसाठी ठाकरे यांनी 50,000 रुपये प्रति हेक्टरची मागणी केली आहे, तर भाजपकडून मेळावा रद्द करून मदत करा असा सल्ला दिला गेला होता. पुढे काय होईल याकडे सगळ्यांचंच लक्ष आहे. विशेषतः स्थानिक निवडणुकांसाठी शेवटी हे राजकीय खटके आणि टीका महाराष्ट्राच्या विकासासाठीच असाव्यात असं वाटतं. पण पाहिलं ना कसं हे राजकारण मजेशीर पण कटू आहे. पुढच्या अपडेटसाठी आमच्यासोबत जोडलेले राहा. बाकी तुमचे काय मत या पूर्ण प्रकरणावर? तुमचे मत आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा. बाकी तुम्हाला काय वाटतं की बीजेपी, शिवसेना, शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेस कोणीतरी मराठवाड्यातील लोकांना पूर्णपणे आणि नीट मदत करेल का, की फक्त राजकीय आरोप प्रत्यारोप खेळत राहतील? तुमचे मत कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि हो, अशाच व्हिडिओंकरिता सबस्क्राईब करायला विसरू नका बोल एमएच आपल्या YouTube चॅनलला. धन्यवाद.